जनतेचा आवाज महाराष्ट्र पंचा माध्यमातून। नमस्कार, महाराष्ट्र पंच न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी नाजिम सिद्दीकी। पाहूया शहरातील ताज्या घडामोडी। महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचं बेमुदत आंदोलन चालू आहे। मला महाराष्ट्रात चालू होतं दुसऱ्याला पगारी आहे पूर्ण आहे आपल्या किती अहो या महापौरांना आयुक्तांमध्ये कचऱ्याचे पैसे काढले आपले नाही काढले ह्याचं काय काढले का नाही तुम्ही सांगायला महागाई GST आली होती 56 लाख त्यामध्ये यांनी त्या कचऱ्यावाल्याची गरज होती घेतली लवकर काढ थोडं थोडं काढायची बाबा आता काही मी म्हणलं त्याला त्याच्यातले काही पैसे डिपॉझिट करून ठेवा पगारीसाठी कर्मचारी पण ह्या लोकांनी ऐकलं नाही तर आता मी काय परवा मी मुंबईत असताना काही लोक अध्यक्ष ते बाकीचे काही लोक होते त्यांच्याशी माझं त्या दिवशी बोलणं झालं। मुख्यमंत्री महोदयांनी मागच्या बैठकीमध्येच महापालिकेचा अहवाल मागून घेतला होता 7 नोव्हेंबर होत्या आणि त्यांना हे घ्यायचा विषय झाला होता पण कशात रुपले काय रुपले मला आणखी काही त्यांना पूर्ण माहिती एखाद्या स्थगित झाली नसावी त्याच्यामुळे ते एखाद्या वस्तू थांबला असावं। परंतु तुमच्या मागणीसाठी आम्ही सुद्धा तुमच्या बाजूने आहोत। तुमची मागणी जास्त आहे। परभणी महानगरपालिका ही ड वर्ग महानगरपालिका आहे। वास्तविकता ही महापालिका व्हायलाच नको होती तरी नगरपालिकाच महत्त्वाची होती। शासन अनुदान देत होतं आता महापालिका झाल्यामुळं आपल्याला स्वतःचं उत्पन्न निर्माण करायचं आहे आणि महापालिकेमध्ये आता सगळी जत्राच आहे कोणाला ताळमेळ नाही अशी परिस्थिती आहे महापालिकेची। तर हे सगळे जर एका जागी बसले महापालिकेचे नगरसेवक मला वाटते की आता वसुलीच्या काळामध्ये तुम्हाला ड्युट्या लावल्या या SRच्या वसुली कधी करायची कर्मचाऱ्याच्या पगारी कोणी करायची ह्या प्रशासनाला जिल्हा प्रशासनालाही कळायला पाहिजे होतं की या कर्मचाऱ्यांच्या वसुली जर नाही झाल्या त्या महापालिकेची वसुली तिजोरी पैसे जर नाही आले तर या लोकांच्या पगारी कुठून होतील याचं सुद्धा भान नाही ठेवलं त्यांनी लागा कामाला जसं की त्याच्या गुलामाईत आपण नोकर अशी परिस्थिती या प्रशासनाने केली म्हणून आपल्यावर आता ही वेळ आलेली आहे। मला असं आपल्याला या ठिकाणी या निमित्तानं म्हणायचं तर तुम्ही म्हणले की आम्ही जनतेचा आवाज महाराष्ट्र पंचा माध्यमातून।